Fuse Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज आपला सोल्युशनचा पार्ट नंबर 3. काय शिकायचं आपल्याला त्यामध्ये? वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. पहिल्यांदाच नाव ऐकताना असं काहीतरी वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. वेपर म्हणजे काय हे पहिला माहिती पाहिजे, मग मी तुम्हाला सांगू शकेन वेपर प्रेशर म्हणजे काय आणि मग आपण बघायचं सोल्युशनचं वेपर प्रेशर म्हणजे काय. सगळ्यात पहिला क्वेश्चन, व्हॉट इज वेपर? वेपर म्हणजे वाफा, वेपर म्हणजे गॅस फेज, असे काहीतरी तुमच्या मनात आन्सर तयार होत असतील. एम आय राईट? येस, करेक्ट आहे. या ए चे वेपर्स बनवा असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही फर्स्ट स्टेप काय कराल? मॅम आम्ही याला हीट करू. चला हीट करूया. मग याला हीट केलं काय होईल? याचे वेपर्स बनायला लागले, ए चे वेपर्स बनायला लागले. मग आपण काय केलं? ए चे वेपर्स बनवण्यासाठी आपण हीट केलं आणि कशातला तरी कुठल्या तरी लिक्विडला हीट करून त्याचे वेपर्स बनणं, या प्रोसेसला काय म्हणायचं असतं? इव्हॅपोरेशन. सो मी असं म्हणू शकते का? इव्हॅपोरेशन लीड्स टू वेपर. इव्हॅपोरेशन आपल्याला काय दिले? वेपर्स दिले. सो वेपर म्हणजे काय हे कळालं. आता वेपर प्रेशर म्हणजे काय? या वेपर्सचं या लिक्विड वरती, या वरच्या वेपर्सचं या लिक्विड वरती काही प्रेशर आहे असं तुम्हाला वाटतंय का? नाही. का नाहीये? कारण जसं तुम्ही खालून हीट करायलाय, हे वरचे मॉलिक्युल्स इव्हॅपोरेट व्हायला लागलेत, वेपर मध्ये कन्वर्ट व्हायला लागलेत आणि माझा बीकर ओपन असल्यामुळे सगळेच्या सगळे वेपर्स या बीकरच्या बाहेर निघून चाललेत. पटलं? जर वेपर्स सगळे बाहेर निघून चाललेत तर त्यांचं काय प्रेशर असणार आहे खालच्या लिक्विड वरती? काहीच नाही. मग आपण जर याला क्लोज केलं तर याला कोंडून ठेवूया. ओपन बीकर होता, या बीकरला आता मी क्लोज केलं. हे जे काही वेपर्स आहेत असे वरती या मोकळ्या जागेत बसले. कसे बसले? ते असे कोंडून बसले. का? कारण तुम्ही वरून त्यांची रूमच पॅक केली. तुम्हाला खूप दिवस एकाच रूम मध्ये पॅक करून ठेवलं. काय होईल? टेन्शन, फ्रस्ट्रेशन, प्रेशर. सिमिलरली हे जे मॉलिक्युल्स होते सरफेसचे मॉलिक्युल्स, माहिती आहे नेहमी इव्हॅपोरेशन सरफेसच्याच मॉलिक्युल्सचं होत असतं. सो सरफेसचे मॉलिक्युल्स इव्हॅपोरेट होतील, त्यांचं वेपर तयार होत होतं. तुम्ही आता क्लोज कंटेनर केल्यामुळे हे वेपर्स आतल्या आत कोंडून राहिले. त्यांना तुम्ही बंद केलं, त्यामुळे यांचं सुद्धा एक प्रेशर क्रिएट होणार. कोणावरती प्रेशर क्रिएट होणार? या खालच्या लिक्विडवरती. सो हे सगळे असे खाली प्रेशर अप्लाय करायला लागले, या लिक्विडवरती प्रेशर अप्लाय करायला लागले. याच प्रेशरला काय म्हटलं मी? वेपर प्रेशर. कोणाचं प्रेशर आहे? कोणी अप्लाय केलं? वेपरनी केलं, म्हणून नाव दिलं वेपर प्रेशर. सिम्बॉल मी पी लिहू का? ऍज इट इज प्रेशर, सिम्बॉल पी लिहू का? लिहा. कोणाचं आहे हे? एच आहे, म्हणून मी ए लिहू का बेसला? प्रेशर ऑफ ए. ए सोडून कोण आहे का दुसरं बीकर मध्ये? नाहीये, म्हणजे प्युअर एचं प्रेशर आहे असं म्हणू का मी? ए सोडून दुसरं कोणीच नाही, याचा अर्थ हे प्युअर एचं प्रेशर आहे. ओके. जर एखादा प्युअर सबस्टन्सचं जर प्रेशर असेल तर त्याच्या डोक्यावरती असा नॉट लावायचा असतो. इट मीन्स प्युअर प्रेशर. ओके, चल आता काय? सेकंड क्वेश्चन, मी फक्त या सरफेस मॉलिक्युल्सचं इव्हॅपोरेशन होतं असं म्हटलं. का म्हटलं असेल? बघा, खरं तर बेसिक कन्सेप्ट आहे तरी पण सांगते. ए मॉलिक्युल्सचं सोल्युशन आहे किंवा लिक्विड ए मॉलिक्युल्सचं आहे. हा खाली एक बल्क मध्ये काढते. हे जे वरती काढतंय हे कुठले? सरफेसचे, लिक्विड सरफेसचे. हा मॉलिक्यूल कोणता आहे? बल्क मधला. हा बल्क मधल्या मॉलिक्युल्सना सगळीकडून फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे की नाही रे? सगळ्या साइड करून फोर्स आहे, खालून पण आहे, वरून पण आहे, या साइडून पण आहे, त्या साइडून पण आहे, सगळीकडून मॉलिक्युल्सला ओढताय. म्हणजे याच्यावरती आहे एक बॅलन्स्ड फोर्स, एक बॅलन्स्ड फोर्स, आणि त्यामुळे हे जो काही ए चा मॉलिक्यूल आहे तो स्टेबल आहे, तो स्टेबल आहे. पण वरचा सरफेसच्या मॉलिक्युल्सना जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते कुठल्या डायरेक्शन वरून आहे?
फक्त खालून आहे. फक्त कुठून आहे? खालून आहे. खालचे मॉलिक्युल्स त्यांना ओढत आहेत. चला या साइडून पण काहीतरी असेल, हे पण मान्य करते. पण वरून आहे का कोणतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन? वरती असे कुठले मॉलिक्युल्स आहेत का? नाहीये. म्हणजे यांच्यावरती कसा फोर्स आहे? एक इम्बॅलन्स फोर्स आहे. यांच्यावरती आहे एक इम्बॅलन्स फोर्स. त्यामुळे हे आहेत अनस्टेबल, आणि अनस्टेबल असल्यामुळे हीट केल्यावरती फक्त इव्हॅपोरेशन सरफेस मॉलिक्युल्सच होत असतं. फक्त कोणाचं होत असतं? सरफेस मॉलिक्युल्सचं. त्यामुळे सरफेस मॉलिक्युल फास्ट इव्हॅपोरेट करतात. ही एक कन्सेप्ट क्लिअर झाली. आणि दुसरं बघा, ज्याचं इव्हॅपोरेशन फास्ट, जो पटकन इव्हॅपोरेट होतो, त्याचं वेपर प्रेशर पण जास्त असणार असं मी म्हणू शकते का? बघा, एखादा मॉलिक्यूल फास्ट इव्हॅपोरेट होतोय, फास्ट इव्हॅपोरेट होईल, इथे येऊन साचेल आणि परत प्रेशर क्रिएट करायला लागेल. सो पटकन इव्हॅपोरेशन झालं तर त्याचं वेपर प्रेशर पण जास्त असतं. सो क्वेश्चन, वॉटर अँड इथेनॉल, वॉटर अँड इथेनॉल, कोणाचं वेपर प्रेशर जास्त? तर इथेनॉलचं. का? कारण इथेनॉल हा व्होलाटाईल आहे. त्यामुळे तुम्ही हीट केलं तर तो सगळ्यात पहिला इव्हॅपोरेट होणार. त्यामुळे वेपर प्रेशर ऑफ इथेनॉल C2H5OH इज ग्रेटर दॅन वेपर प्रेशर ऑफ वॉटर. क्लिअर झालं वेपर प्रेशर काय आहे? ओके. सो पहिला पॉइंट होता वेपर प्रेशर. एकदा हवं तर स्क्रीनशॉट करून घ्या. वेपर जनरेट कधी होतात? इव्हॅपोरेशन नंतर. वेपरचं प्रेशर कधी जनरेट होतं? जेव्हा आपण त्याला क्लोज कंटेनर मध्ये ठेवतो. त्या या पर्टिक्युलर लिक्विडच्या वेपर्सचं प्रेशर कोणावरती आहे? हे प्रेशर याच लिक्विडवरती. याला आपण म्हटलं वेपर प्रेशर. डिनोट करतात पी ने. प्युअर असेल तर नॉट लावायचा फक्त. सो पी नॉट ऑफ ए. बघा तुम्हाला समजलंय का? लगेच कळेल मला. मी जर याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स घेतले, याच्यामध्ये मी काय घेतलं? वॉटर मॉलिक्युल्स घेतले खूप सारे, आणि याला मी क्लोज केलं, यातला हिटिंग केलं, याचे पण वेपर्स होणार की नाही? होणार. मग प्रेशर आहे, वेपर्सचं त्या काहीतरी प्रेशर असणार. सो प्रेशर लिहिलं, वॉटर लिहिलं, वरती काय लिहिणार तुम्ही? नॉट. याचा अर्थ इथं जे काही वेपर्स आहेत त्यांनी त्या लिक्विड वरती प्रेशर अप्लाय केलं. त्या प्रेशरला म्हटलं वेपर प्रेशर. डिनोट केलं पी ने, वॉटरच आहे म्हणून लिहिलं H2O, आणि वॉटर सोडून दुसरं काहीच नाही म्हणून काय लावायचं? नॉट. नॉट कशासाठी? इट मीन्स प्युअर किंवा वेपर प्रेशर, वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर. याने काय सांगितलं? इट इज वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर. इंडिव्हिज्युअली कळालं. मी वॉटर सोडून अजून दुसरं काही घेतलंय का? नाही. इथेनॉल घेतला असता तर फक्त जर इथेनॉल असता माझ्या बीकर मध्ये आणि त्याला क्लोज केलंय, त्याचे पण वेपर्स होतील हीट केल्यानंतर. प्रेशर आहे म्हणून पी, इथेनॉल आहे म्हणून C2H5OH, आणि इथेनॉल सोडून दुसरं कोण नाही म्हणून नॉट लावला असता. काय म्हटलं असतं याला तुम्ही? वेपर प्रेशर ऑफ प्युअर इथेनॉल. सो आता हे दोन मी तुम्हाला इंडिव्हिज्युअली दाखवलं. फक्त वॉटर, फक्त वॉटर सोल्युशन असू शकतं का कधी? नाही. एक सिंपल मी काय घेतलंय? वॉटर घेतलंय. फक्त इथेनॉल कधी सोल्युशन असेल का? नाही. कारण सोल्युशन म्हणजे काय? मिक्सचर ऑफ 2 or more कंपोनंट्स. इथं तर एकच कंपोनंट आहे, इथं पण एकच कंपोनंट आहे. सो मी आधी तुम्हाला इंडिव्हिज्युअली वॉटरचं वेपर प्रेशर काय असतं, इंडिव्हिज्युअली इथेनॉलचं वेपर प्रेशर काय असतं हे शिकवलं. बट मला मेजर पॉइंट काय आहे? वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. मला या दोघांना ऍड करायचं आहे आणि मग त्यांचं वेपर प्रेशर वरती काय इफेक्ट होतो हे तुम्हाला सांगायचं आहे. एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. आता बघा, एचं जसं मी मगाशी सांगितलं फक्त एच आहे. या फक्त एचे झालेले वेपर्स आणि या वेपर्सचं प्रेशर म्हणजे प्युअर प्रेशर ऑफ ए. सिमिलरली दुसऱ्या कंटेनर मी मध्ये फक्त बी लिक्विड घेतलंय. या बी लिक्विडचे वेपर्स तयार केले. त्या वेपर्सचं काहीतरी प्रेशर असणार, त्याला म्हणणार मी वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड बी. पण आपल्याला या दोघांना काय करायचं आहे? मिक्स. चला मग खाली जाऊन यांना मिक्स करूया. कंटेनरची जरा साईज वाढवते कारण दोघांचं मिक्सचर पण मावलं पाहिजे त्याच्यामध्ये. येस. बघा सरफेसला कोण कोण काढणार मी आता? ए पण असेल आणि या ए च्या मध्ये मध्ये बी आलेला असणार आहे. बरोबर आहे का? ए च्या मध्ये मध्ये बी येऊन बसला.
चं पण तुम्ही हिटिंग चालू केलं, ए पण वेपर मध्ये कन्वर्ट होणार, इन सेम वे बी पण वेपर मध्ये कन्वर्ट होणार. आता आपण वेपर प्रेशर काढूया का? हो. यामध्ये ए आहे की नाही? आहे. मग या ए चे वेपर्स झाल्यानंतर त्या वेपर्सचं या सोल्युशन वरचं जे काही प्रेशर आहे ते मी लिहिते प्रेशर, एच आहे म्हणून ए. पण आता मी नॉट लावू शकते का असा? या सोल्युशन मध्ये जे ए चं प्रेशर आहे ते मी पी नॉट ए लिहू शकते का? नाही. का नाही? कारण इथं फक्त प्युअर ए नाहीये, त्यासोबत बी पण आहे. आणि हा नॉट कधी लावतो? जेव्हा फक्त प्युअर लिक्विड असेल तरच. त्यामुळे पी नॉट ए न लिहिता काय लिहायचं असतं? पी ए. आणि पी ए ला म्हणायचं काय? पार्शल वेपर प्रेशर. पार्शल वेपर प्रेशर ऑफ कोणाचं आहे? ए. कशामध्ये? इन सोल्युशन. इथं कसं म्हटलेलं तुम्ही? पी नॉट ए ला वेपर प्रेशर, पार्शल वगैरे काही शब्द नव्हता, वेपर प्रेशर ऑफ प्युअर ए. इथं काय म्हटलेला? वेपर प्रेशर ऑफ प्युअर बी. पण इथं प्युअर नाहीये म्हणून म्हणायचं पार्शल वेपर प्रेशर ऑफ ए इन सोल्युशन. सिमिलरचं बी चं काय लिहिणार तुम्ही? बी चे वेपर झाले तयार. हो. मग या वेपर्सचं खाली सोल्युशन वरती काहीतरी प्रेशर असणार. ते किती आता? पीबी. प्युअर नाही म्हणून मी लिहिलं पीबी. व्हॉट इज पीबी? इम्प्युअर न म्हणता फक्त पार्शल म्हणायचं. पार्शल वेपर प्रेशर ऑफ बी इन सोल्युशन. सोल्युशन मध्ये या फिगरला नाव द्या. फिगर कशाचे? सोल्युशन ऑफ लिक्विड ए अँड लिक्विड बी. दोन्ही लिक्विड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन आहे. कारण वेपर्स कोणाचे बनतात? लिक्विड्सचे वेपर्स बनतात. बरोबर आहे ना? इव्हॅपोरेट तुम्ही लिक्विडला करताय. सो ए पण लिक्विड आहे, बी पण लिक्विड आहे. आधी इंडिव्हिज्युअल मी तुम्हाला प्युअर वेपर प्रेशर दाखवलं, मिक्स केलं, ए पण आहे बी पण आहे म्हणून प्युअर लिहिता येत नाही मला पार्शल लिहावं लागेल. पार्शल वेपर प्रेशर ऑफ ए अँड पार्शल वेपर प्रेशर ऑफ बी. मग या पूर्ण कंटेनर मध्ये, या पूर्ण सोल्युशनचं जर मला टोटल प्रेशर काढायचंय, पीटी लिहिते. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पी केलं याला, पण पीटी इझी टू रिमेंबर आहे की पीटी म्हणजे टोटल प्रेशर. सो तुम्ही सुद्धा पीटीच लिहून चला. टोटल प्रेशर किती आहे? हे सगळे वेपर्स आहेत, काही ए चे काही बी चे. या सगळ्यांनी खाली प्रेशर लावले, त्याला मी आता पार्शल प्रेशर म्हटलं. या सरफेस वरती टोटल पार्शल प्रेशर किंवा टोटल वेपर प्रेशर किती आहे हे कसं काढणार तुम्ही? तर ए चं प्रेशर प्लस बी चं प्रेशर. जेवढे सगळे इंडिव्हिज्युअल कंपोनंट आहे, माझ्याकडे फक्त ए बी आहे म्हणून मी पार्शल प्रेशर ऑफ ए प्लस पार्शल प्रेशर ऑफ बी केलं. आणि हे आपल्याला कोणी सांगितलेलं? एका डाल्टन नावाच्या सायंटिस्टने सांगितलेलं. आपण याला डाल्टन्स लॉ म्हणतो. इथपर्यंत क्लिअर आहे? डाल्टन्स लॉ पर्यंत. व्हॉट इज डाल्टन्स लॉ? द टोटल प्रेशर ऑफ सोल्युशन. हे काय आहे? टोटल प्रेशर ऑन सोल्युशन किंवा टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणा. टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू पार्शल प्रेशर किंवा समेशन लिहिते. समेशन म्हणजे काय? ऍड करत जायचं. कोणाला ऍड करायचं? समेशन ऑफ पार्शल प्रेशर ऑफ इंडिव्हिज्युअल गॅस, इंडिव्हिज्युअल लिक्विड, नॉट गॅस, लिक्विड. प्रत्येक गॅसच्या पार्शल प्रेशरची नुसती ऍडिशन करत जायचं. हे आपल्याला डाल्टन नावाच्या सायंटिस्टने सांगितलं. म्हणून आपण पीटी इज इक्वल टू पीए प्लस पीबी ला म्हणतो डाल्टन्स लॉ. क्लिअर येतपर्यंत? ओके. आता बघा, हे तर क्लिअर झालं की टोटल प्रेशर काढायचं असेल तर पीए प्लस पीबी करायचंय. मग मला आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की आधी जे माझं प्युअर ए चं प्रेशर होतं, फक्त ए असताना जे काही प्युअर ए चं वेपर प्रेशर होतं त्याच्यामध्ये आणखीन जे आता सोल्युशन मध्ये जाऊन ए चं वेपर प्रेशर आहे पी ए, या दोघांमध्ये जास्त कोण आहे आणि कमी कोण आहे? प्युअरचं वेपर प्रेशर जास्त की या सोल्युशन मधल्या ए चं वेपर प्रेशर जास्त? तर ऑफकोर्स मॅम
प्युअर आहे, प्युअर असल्यामुळे त्याचं सगळ्यात जास्त वेपर प्रेशर असणार. इम्प्युरिटी आल्यावरती वेपर प्रेशर कमी होणार. सो यू आर ॲब्सोल्युटली राईट. जो काही प्युअर होता त्याचं वेपर प्रेशर जास्त असेल तुमच्या इम्प्युअर पेक्षा. मग या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन असणार आहे. इज इक्वल टू साइन वापरून काहीतरी रिलेशन असणार आहे. हे रिलेशन दिलं आपल्याला रॉल्ट नावाच्या सायंटिस्टनी, ज्यालाच आपण शिकणार आता पुढे रॉल्ट्स लॉ. काय शिकायचं इथे? रॉल्ट्स लॉ. आणि रॉल्ट्स म्हटला जे काही तुम्ही सोल्युशन मध्ये एचं प्रेशर फाइंड केलं, पार्शल प्रेशर ऑफ ए, ते इक्वल असतं त्याच्या प्युअर प्रेशर ऑफ ए ला इनटू मल्टिप्लाइड बाय काय? मोल फ्रॅक्शन ऑफ ए. काय म्हटला? जर तुम्हाला हे दोन प्रेशर इक्वल करायचे आहेत, प्युअरचं आणि पार्शलचं, तर तुम्ही इक्वल लिहू शकताय. बट कधी? वेन तुमचा जो प्युअर आहे त्याला तुम्ही मल्टिप्लाय बाय मोल फ्रॅक्शन ऑफ ए केलं तर. सिमिलरली मग बीचं कसं लिहिणार? पार्शल प्रेशर ऑफ बी इज इक्वल टू प्युअर प्रेशर, प्युअर वेपर प्रेशर ऑफ बी इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. बी ए म्हणून लावायचं मोल फ्रॅक्शन ऑफ बी, ए आहे म्हणून मोल फ्रॅक्शन ऑफ ए. आता मोल फ्रॅक्शन मी तुम्हाला पार्ट 1 मध्ये शिकवलंय. मोल फ्रॅक्शन म्हणजे काय? या बी जे मॉलिक्युल्स आहेत हे किती फ्रॅक्शन मध्ये प्रेझेंट आहेत. टोटल मॉलिक्युल्सच्या किती मॉलिक्युल्स बी आहेत, टोटल मॉलिक्युल्स पैकी किती मॉलिक्युल्स ए आहेत, याचा अर्थ मोल फ्रॅक्शन. शॉर्ट मध्ये सांगायचा प्रयत्न करते बघा. समजा या कंटेनर मध्ये खूप सारे ए आहेत, खूप सारे बी आहेत. टोटल जे यांचे नंबर ऑफ मोल्स आहेत ते 10 आहेत. त्यातले ए किती आहेत? समजा ए चे आहेत 2 आणि बी किती आहेत? बी चे नंबर ऑफ मोल्स लिहिले तर मी बी चे नंबर ऑफ मोल्स आहेत 8. 8 and 2 10 झालं. येस. मग ए चा किती फ्रॅक्शन प्रेझेंट आहे? मोल फ्रॅक्शन ऑफ ए. ए चा किती फ्रॅक्शन प्रेझेंट आहे? तर किती ए आहे आउट ऑफ टोटल मॉलिक्युल्स? 2/10, दॅट इज 1/5. बी चा मोल फ्रॅक्शन किती आहे? बी चा मोल फ्रॅक्शन म्हणजे काय? किती बी प्रेझेंट आहेत आउट ऑफ टोटल. टोटल पैकी बी किती? 8/10. तुम्ही अजून सिम्पलेस्ट फॉर्म सुद्धा याचा काढू शकता. सो मोल फ्रॅक्शन म्हणजे काय? किती मॉलिक्युल्स किंवा किती नंबर ऑफ बी प्रेझेंट आहेत आउट ऑफ टोटल, म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ बी. ए चं कसं काढणार? किती ए चे मोल्स प्रेझेंट आहेत आउट ऑफ टोटल, म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ ए. सो रॉल्ट्स लॉ ला कसं लिहू शकताय तुम्ही वर्डिंग्स मध्ये? रॉल्ट्स लॉ स्टेट्स दॅट, रॉल्ट्स लॉ असं म्हणतो की हे काय आहे? पार्शल वेपर प्रेशर. पार्शल वेपर प्रेशर ऑफ एनी volatile component, कुठल्याही एकाचा काढू शकता ना तुम्ही. मी समजा एकाला डिफाइन करायले, ए ला डिफाइन करायले, सो मी एनी म्हटले. दोघांपैकी तुम्ही कोणाचंही कसंही लिहू शकताय, म्हणून वर्ड आला एनी. या दोघांपैकी तुम्हाला कोणाचं जरी पार्शल प्रेशर काढायचं असेल तर पार्शल वेपर प्रेशर ऑफ एनी volatile component, volatile का? जो इव्हॅपोरेट होतोय तो. of any volatile component of solution, सोल्युशनचं काढायचं आहे म्हणून is equal to काय आहे? वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट, COMPO कंपोनेंट इज इक्वल टू काय आहे? वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन. कशाने मल्टिप्लाय केलं? मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. सोल्युशन मध्ये किती त्याचा मोल फ्रॅक्शन आहे त्यांनी त्याला मल्टिप्लाय करायचं. सो पार्ट करायला काहीच अवघड नाही रॉल्ट्स लॉ. फक्त इक्वेशन बघायची, प्रत्येकाला काय काय म्हणायचं हे तुम्हाला माहिती आहे. पीए म्हणजे काय? पार्शल वेपर प्रेशर ऑफ ए. सो कुठल्या एका कंपोनेंटचं काढायचंय म्हणून मी काय म्हटलं? द पार्शल वेपर प्रेशर ऑफ
any volatile component of solution is equal to its pure pressure, its pure vapor pressure multiplied by its mole fraction in the solution. सिंपल आहे, याच्यापेक्षा इझी काही होऊ शकत नाही. सो या सोल्युशन मध्ये जे ए चं प्रेशर आहे ते जर काढायचं असेल तर प्युअरला त्याच्या मोल फ्रॅक्शननी मल्टिप्लाय करा. जर बी चं वेपर प्रेशर काढायचं असेल तर प्युअर बी ला बी च्या मोल फ्रॅक्शननी मल्टिप्लाय करा असं आपल्याला रॉल्फ नावाच्या सायंटिस्टने सांगितलं. याला म्हणायचं रॉल्स लॉ. याला काय म्हणायचं? रॉल्स लॉ. ओके, ठीक आहे. एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. मला एक छोटंसं डेरिवेशन शिकवायचं तुम्हाला. पटकन स्क्रीनशॉट करा. हा जो मी तुम्हाला क्वेश्चन विचारला की प्युअरचं वेपर प्रेशर जास्त की इम्प्युअर मधले एचं, याला जरा रफ करा. ही काय कन्सेप्ट शिकवलेली ती मी रफ करते, कारण ते डिपेंड राहतं कोण पटकन इव्हॅपोरेट होतो. सो हा जो क्वेश्चन आहे तो मी तुम्हाला पुढे जाऊन विचारते आपल्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये. सो आता तुम्ही हा नाही डोक्यात ठेवायचं, फक्त काय लक्षात ठेवा, इंडिव्हिज्युअलचं वेपर प्रेशर शिकवलं, त्यानंतर मिक्सचर केलं. मिक्सचर मध्ये जे प्रेशर असणार आहे एचं ते असणार आहे पार्शल प्रेशर ऑफ ए, आणि रॉल्स लॉ नुसार ते कसं काढायचं? प्युअर इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ ए. सिमिलरली बीचं जर तुम्हाला पार्शल प्रेशर काढायचंय, प्युअर नाही लिहायचं, पार्शल लिहायचं, कारण मिक्सचर आहे, सोल्युशन आहे म्हणून. मग रॉल्स नुसार हे जर तुम्हाला पीबी, बीचं किती वेपर प्रेशर आहे हे काढायचं असेल तर त्याला त्याच्या प्युअरने मल्टिप्लाय करायचं इंटू मोल फ्रॅक्शन. सो तो क्वेश्चन भूल जाओ, त्याचं एक्सप्लेनेशन नेक्स्ट क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये सांगेन. झाला असेल स्क्रीनशॉट आय गेस. ओके, मग सोल्युशन चॅप्टरचं पहिलं डेरिवेशन बघूया. काही नाही, सिंपल आहे. मी असं काही तुम्हाला सांगितलंय का? आता सोल्युशन असणार आहे ना, मग सोल्युशनचे कंपोनेंट्स किती? दोन. एक असणार सोल्यूट आणि दुसरा असणार सॉल्व्हंट. मग पूर्ण चॅप्टर मध्ये आपल्याला जेव्हा सोल्यूट बद्दल बोलायचंय तेव्हा आपण बी म्हणणार त्याला, आणि सॉल्व्हंट बद्दल बोलायचं असेल तर आपण त्याला ए म्हणणार. ठीक आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये A1 A2 केलंय, पण प्लीज असं A1 A2 कन्फ्युजन करून घ्यायची काही गरज नाही. तुम्ही A B सुद्धा मानू शकताय. मग मी आधी A घेतलेलं, B घेतलेलं, मग दोघांना मिक्स केलं. जेव्हा मी दोघांना मिक्स करते तेव्हा ते सोल्युशन बनतं. मग सोल्युशन बनले तर त्यापैकी कोणतं एक सोल्यूट असणार आणि एक सॉल्व्हंट असणार. मग मी B ला सोल्यूट मानलं आणि A ला काय म्हटलं? माझा सॉल्व्हंट. A ला काय मानायचं? नेहमीच सॉल्व्हंट. A म्हणजे सॉल्व्हंट आणि B म्हणजे सोल्यूट. सोल्यूट आपण वरून ऍड करत असतो, जो कमी प्रमाणात असतो. ओके, चला. डॅल्टनच्या लॉ नुसार टोटल प्रेशर काढायचं असेल तर पार्शल प्रेशर ऑफ ए प्लस पार्शल प्रेशर ऑफ बी करावं लागेल. आणि रॉल्सच्या लॉ नुसार जर तुम्हाला पार्शल प्रेशर ऑफ ए काढायचं आहे तर ते किती असणार आहे? प्युअर वेपर प्रेशर ऑफ ए इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ ए. बरोबर आहे का? जस्ट शिकवलेलं रॉल्स लॉ. प्लस जर तुम्हाला बी चं पार्शल प्रेशर काढायचं असेल तर ते कसं काढणार? इनिशियली जे प्युअर होतं ते मल्टिप्लाइड बाय मोल फ्रॅक्शन ऑफ बी. आता काय झालंय, आपण पुढे जाऊन ज्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज शिकणार आहे त्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड असतात फक्त आणि फक्त सोल्यूट किती प्रमाणात आहे याच्यावरती. त्यामुळे मोस्ट ऑफ द क्वेश्चन मध्ये आपल्याला सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन दिलेला असतो आणि सॉल्व्हंटचा दिलेला नसतो. पण तुम्ही काढू शकाल ना, एकाचा दिलाय आणि एकाचा नाही दिला असेल तर. कारण फ्रॅक्शन कसा असतो बघा, इथे लिहिते किंवा इकडे लिहून टाकते. मोल फ्रॅक्शन ऑफ ए प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज इक्वल टू 1. फ्रॅक्शन कधी 1 च्या वर जाईल का? नाही जाणार. मग अशी जे इथे दोन कॅल्क्युलेशन्स केले ते पण करून बघा. जे काही मोल फ्रॅक्शन ऑफ ए होता त्याच्यामध्ये मोल फ्रॅक्शन ऑफ बी ऍड करा, तुम्हाला आन्सर 1च भेटेल. सो दिस इज मोल फ्रॅक्शन ऑफ ए प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज इक्वल टू 1. तुम्हाला नेहमी बी चं देणार, तर तुम्ही ए चं काढण्यासाठी काय करणार? ए चं जर काढायचं असेल तर या 1 मधून तुम्हाला दिलेला बी तुम्ही मायनस करायचा. बरोबर आहे ना? बी चा दिलाय, ए चा दिलेला नाही, मग ए चं कसं काढणार? 1 मायनस एक्स बी. त्यामुळे माझा जो इथं एक्स ए आहे त्याला मी 1 मायनस एक्स बी पुट करू शकतो का?
ऑफकोर्स. मग चला लिहूया. प्युअर वेपर प्रेशर ऑफ ए ब्रॅकेटमध्ये लिहिते 1 मायनस मोल फ्रॅक्शन ऑफ बी प्लस पुढे आहे तसं प्युअर वेपर प्रेशर ऑफ बी अँड मोल फ्रॅक्शन ऑफ बी. आता हे ब्रॅकेट आत मल्टिप्लाय करून घेऊया. पी नॉट ऑफ ए इंटू 1 पी नॉट ऑफ ए मायनस मायनसची साइन आहे म्हणून मायनस पी नॉट ऑफ ए इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. काही नाही, सिम्पली मॅथ्स आहे. पी नॉट ऑफ ए इंटू 1 पी नॉट ऑफ ए मायनसची साइन आणि या दोघांना केलं मल्टिप्लाय प्लस पी नॉट ऑफ बी इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. ओके. आता हे दोन टर्म्स बघा नीट. यातून काय कॉमन येत आहे का? हो मॅम, एक्स बी कॉमन येतोय. मग ह्या पी नॉट ए आहे तसं बघा मी साइन प्लसची लिहिली आहे. प्लस लिहून काय बाहेर काढायला लागले मी? एक्स बी ला कॉमन. आता या पहिल्या टर्म मधून मायनस ही पूर्ण टर्म घ्यायची इकडून मायनस पी नॉट ए एक्स बी मधून मी प्लस एक्स बी कॉमन काढलाय. आत राहणार काय? मायनस पी नॉट ए बरोबर आहे. मायनस पी नॉट ए राहणार. त्याच्यानंतर काय आहे पुढे? प्लस प्लस एक्स बी बाहेर आहे, राहिलं काय आत मग? पी नॉट बी. बघा ही स्टेप करेक्ट आहे का हे बघण्यासाठी उलटे कॅल्क्युलेशन्स करायचे. पी नॉट ए ला पी नॉट ए आहे तसा एक्स बी इंटू मायनस पी नॉट ए म्हणजे मायनस पी नॉट ए एक्स बी मायनस पी नॉट ए एक्स बी प्लस ची साइन आहे तशी पी नॉट बी इंटू एक्स बी पी नॉट बी एक्स बी. करेक्ट आहे. त्याच्यानंतर काय केलं मी? इज इक्वल टू. आता बघा फक्त चांगलं डिझाईन मध्ये लिहू याला. पी नॉट ए प्लस एक्स बी हे मायनस पाठीमागे टाकूया. आधी प्लस वाली टर्म लिहू. पी नॉट बी मायनस पी नॉट ऑफ ए. ओके. कळालं काय केलं? सिंपल मॅथ्स आहे. तुम्ही एकदा प्रॅक्टिस करा, लक्षात येऊन जाईल. इथे ठेवलं तरी चालेल किंवा हे ब्रॅकेट पहिल्यांदा लिहा. पी नॉट बी मायनस पी नॉट ए ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय कशाने केले? एक्स बी ने प्लस कोण आहे याच्यामध्ये? पी नॉट ऑफ ए अँड दॅट्स इट. हे कशाचं इक्वेशन आहे? टोटल प्रेशरचं. सो हे जरी लक्षात राहिलं तरी ठीक आहे, नाही राहिलं तर भूल जाओ. तुम्ही डिराइव्ह आरामात करू शकताय कारण इथपर्यंत इम्पॉर्टंट आहे. ही जे टोटल प्रेशर आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी याला 3 स्टार लावते, याला 1च स्टार बास आहे. काही नाही लक्षात राहिली ही इक्वेशन तरी चालेल, पण डेरिव्हेशन काढा असं सांगितलं, डिराइव्ह द इक्वेशन, तर मात्र तुम्हाला हे लिहायला लागेल. काय केलं? डाल्टन लॉ नुसार पीटी इज इक्वल टू पीए प्लस पीबी. हे पीए ची व्हॅल्यू कोणानुसार लिहिली? रॉल्ट लॉ. पीए इज इक्वल टू पी नॉट ए इंटू एक्स ए, पीबी इज इक्वल टू पी नॉट बी इंटू एक्स बी. आता मी म्हटलं की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मोस्टली डिपेंड असतात तुमच्या सोल्यूटचे किती पार्टिकल्स आहेत, म्हणजे सोल्यूटचं किती फ्रॅक्शन आहे, मोल फ्रॅक्शन आहे. मग तुम्हाला जनरली एक्स बी दिला जातो पण एक्स ए दिला नाही जात. मग एक्स ए ला मी एक्स बी च्या टर्म मध्ये लिहिणार 1 मायनस एक्स बी. इथपर्यंत आला तरी तुमचे न्यूमरिकल्स सुटणार आहेत कारण तुम्ही फक्त व्हॅल्यू पुट करायचे, परत तर खाली डेरिव्हेशनची काही एक गरज नाही. पण मी तरी पण काय केलं? याला आधी आत मल्टिप्लाय केलं. पी नॉट ए मायनस पी नॉट ए एक्स बी. परत या दोन टर्म्स मधून एक्स बी कॉमन काढला पण प्लस एक्स बी कॉमन काढलाय. जर मी प्लस एक्स बी कॉमन काढत असेल तर ही मायनसची साइन आधी राहणार. मायनस पी नॉट ए प्लस आहे तसं एक्स बी बाहेर गेलाय, फक्त पी नॉट बी राहिला. फक्त याला छान दिसावं म्हणून उलट लिहिलं. पी नॉट बी मायनस पी नॉट ए. परत या ब्रॅकेटला आधी पुढे आणलं आणि इक्वेशन फक्त रिअरेंज केली. टेक्स्टबुक मध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला असं दिसेल कारण त्यांनी टोटल प्रेशरला पी मानलंय, बी ला तुम्ही काय मानताय तिथे? 2 मानले. 2 बी म्हणजे 2, ए म्हणजे 1. आता एक्स बी म्हणजे काय? 2 आणि ए म्हणजे काय? 1. असं इक्वेशन असणार तुमच्या टेक्स्टबुक मधलं. ठीक आहे. पण मला ए बी मध्ये नेहमी सिंपल वाटतं सो मी ए बी मध्ये लिहिते. गॉट इट? सो हे इक्वेशन कशाचं आहे? हे रॉल्स लॉचं आहे आणि हे डाल्टन आणि रॉल्ट या दोघांच्या जेव्हा लॉज ना आपण मिक्स केलं तेव्हा टोटल प्रेशर कसं येईल याचं हे डेरिव्हेशन. आता आपण एक छोटासा ग्राफ बघूया. एकदा स्क्रीनशॉट करून घ्या ह्या पोर्शनचा. मी काही टर्म सांगते तुम्ही विसरू नये म्हणून.
पी नॉट ए जेव्हा मी म्हणते तेव्हा तुमच्या टेक्स्टबुक मधला पार्ट मी ॲरो करून इकडे लिहिते. तुम्ही ए नाही म्हटलं टेक्स्टबुक मध्ये, तुम्ही 1 मानले. जो माझा ए आहे तो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये 1 आहे. पण या दोघांचाही अर्थ काय आहे? वेपर प्रेशर ऑफ प्युअर ए. ओके. सिमिलरली जसं मी पी नॉट बी म्हटलं तसं तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बी न मानता 2 म्हटले. 2 याचा अर्थ काय आहे दोघांचाही? वेपर प्रेशर ऑफ प्युअर बी. ठीक आहे. त्यानंतर या दोघांना मिक्स केलं आणि बनवलं माझं मी सोल्युशन. त्या सोल्युशनचं मी म्हणते टोटल प्रेशर आणि ते म्हणतायत फक्त प्रेशर. दोघांचाही अर्थ टोटल प्रेशरच आहे, पण मी टोटल हा वर्ड आल्यामुळे बेसला फक्त टी वापरते, बट टेक्स्टबुक मध्ये फक्त पी वापरते. ओके. आता या सोल्युशन मध्ये जे ए आहे त्याचं प्रेशर मी पी ए म्हणते, मग ते काय म्हणणार? P1 काय आहे हे? पार्शियल वेपर प्रेशर ऑफ ए इन सोल्युशन. पार्शियल वेपर प्रेशर म्हणजे इम्प्युअर नाही म्हणायचं, फक्त पार्शियल म्हणायचं. पार्शियल वेपर प्रेशर ऑफ ए इन सोल्युशन. जसं मी पीबी म्हणत होते तसं ते काय म्हणतात टेक्स्टबुक मध्ये? P2 काय आहे दोघांचाही अर्थ? पार्शियल वेपर प्रेशर ऑफ बी इन सोल्युशन. आता मी ए आणि बी घेतल्यामुळे मी एक्स ए म्हणजे काय लिहितेय? मोल फ्रॅक्शन ऑफ ए. त्यांनी काय म्हणणार? ए न म्हणता x1 म्हणणार. मी जसं एक्स बी म्हणतेय फॉर मोल फ्रॅक्शन ऑफ बी, ते काय म्हणतील? x2. मी जिथं ए म्हणते तिथं ते 1 म्हणतायत, मी जिथं बी म्हणते तिथे ते 2 म्हणतायत. बाकी सगळे नोटिफिकेशन सेम आहेत. मी टोटल आहे म्हणून पीटी म्हणते, ते टोटल आहेत म्हणून फक्त पी म्हणतात. गॉट इट? आता ग्राफ बघूया. ग्राफ साठी डेरिव्हेशनचा पोर्शन ठीक आहे, नाही रफ करत. मग हा ग्राफ काय काढायचंय? दिसतोय ग्राफ? या ऍक्सिस वरती म्हणजे तुमच्या वाय ऍक्सिस वरती तुम्हाला काढायचंय वेपर प्रेशर, आणि तुमच्या एक्स ऍक्सिस वरती हा 0 आहे. तुमच्या एक्स ऍक्सिस वरती तुम्हाला काढायचंय मोल फ्रॅक्शन ऑफ बी. मोल फ्रॅक्शन ऑफ बी. मी सांगितलेलं तुम्हाला बी हा कोण आहे? आपला सोल्यूट. आणि जनरली आता सोल्यूट बद्दल बोललं जातं. सो मी इथे लिहिते एक्स बी. मी डेरिव्हेशन रफ करू का? तुम्ही स्क्रीनशॉट केला असेल तर ग्राफ नीट मोठ्या जागेत शिकूया. ओके. फक्त मोठा काढतीये. तुमच्या वाय ऍक्सिस वर काय घ्यायचंय? वेपर प्रेशर. आणि एक्स ऍक्सिस वर काय घ्यायचंय? मोल फ्रॅक्शन, बट कोणाचा? बीचा. बीचा का घेतलाय बघा. पहिल्या कंडिशनला तुम्ही करायचं, कोण कोण आहे तुमच्या सोल्युशन मध्ये? ए पण आहे आणि बी पण आहे. मग मोल फ्रॅक्शन ऑफ ए इज इक्वल टू 1 करा. मोल फ्रॅक्शन ऑफ ए इकडे कोण आहे? 1 आहे. कुठल्या पोझिशनला? इनिशियल पोझिशनला. याचा अर्थ याच्यामध्ये बी चा फ्रॅक्शन 0 असणार, म्हणजे सोल्युशन जे काही तुम्ही काढलेलं त्यामध्ये फक्त कोण आहे? फक्त ए आहे. अशी कंडिशन आहे ही स्टार्टिंगची. क्लोज कंटेनर. मग कोणाचे वेपर असणार? जे काही सगळे वेपर्स असतील ते प्युअर ए चे. बरोबर आहे. सो वेपर प्रेशर कोणाचं असेल? त्या कंडिशनला जे काही असेल ते फक्त प्युअर ए चं असेल. ओके. आता जसं तुम्ही या डायरेक्शन तुमच्या एक्स डायरेक्शन मध्ये चाललाय तसं हळूहळू तुम्ही बी ओतायला लागला याच्यामध्ये. मग एक टाइमला काय होतं? इकडे येऊन काय करायचं तुम्ही? ए ला करायचं 0 आणि बी ला करायचं 1. हळूहळू काय करायला तुम्ही? बी वाढवायला आणि ए कमी करायला. बी जसं वाढेल ए तसं कमी होईल. आणि इकडे येऊन काय सोल्युशन बनणार तुम्हाला? एक बीकर की त्याच्यामध्ये फक्त बी आहे, ए नाहीये, अजिबात ए नाहीये. म्हणून मी ए चा फ्रॅक्शन, मोल फ्रॅक्शन किती लिहिलंय बघा? 0. त्यामुळे इथं कोणाचं प्रेशर असणार? फक्त वेपर प्रेशर बी चं असणार. म्हणून मी काय करते? फक्त प्युअर आहे म्हणून नॉट लावून दिला. ठीक आहे. आता मॅम तुम्ही हे थोडं वर काढलं, हे थोडं खाली काढलं, असं का केलं?
ते तुम्ही आत्ता या कंडिशनला कोणालाही वर खाली काढा, मी तुम्हाला विचारणार नाही हे का केलं म्हणून, कारण ए आणि बी कोण आहे मला माहिती नाही. जो चांगला इव्हॅपोरेट होईल, पटकन इव्हॅपोरेट होईल, त्याचं काय काढणार तुम्ही वेपर प्रेशर वरती काढणार कंपॅरेटिव्ह दुसऱ्याच्या. जर समजा मी इथं इथेनॉल घेतला, C2H5OH अल्कोहोल, बॉइलिंग पॉइंट कमी, मी कालच सांगितलेलं इव्हॅपोरेशनचा जो रेट आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे वेपर प्रेशरला आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल असणार आहे तुमच्या बॉइलिंग पॉइंटला. म्हणजे काय झालं बघा, जो पटकन इव्हॅपोरेट होईल त्याचं वेपर प्रेशर जास्त आणि याचाच अर्थ काय, त्याचं बॉइलिंग पॉइंट कमी आहे, कमी टेम्परेचरला तो वेपर तयार करतोय. मग इथेनॉलचा बॉइलिंग पॉइंट कमी, याचा अर्थ वेपर प्रेशर जास्त, म्हणून मी त्याचं जास्त दाखवलं कोणापेक्षा. मग मी इथे याला वॉटर मानते. वॉटर पटकन इव्हॅपोरेट होणार की इथेनॉल, इथेनॉल, इथेनॉल पटकन इव्हॅपोरेट होते, याचा अर्थ त्याचं वेपर प्रेशर जास्त आहे म्हणून मी वर काढलं. ठीक आहे. सो तुम्ही कुठल्या ऍक्सिस वरती कोण घेताय हे डिपेंड राहतं, कुठल्या ऍक्सिस वरती कोण हे डिपेंड आहे. टेक्स्टबुक वाईज जायचं ठरलं तर याला खाली काढा. आपण काय करूया, टेक्स्टबुक वाईज जाऊ कन्फ्युजन न करता. बघा ऍक्सिस क्लिअर करते. आता इथं B0 आहे ना, मग मी पाणी घेते. पाणी माझा युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे, फक्त ए आहे म्हणजे याला पाणी घेऊ. पाण्याचं कुठेतरी खाली असणार P0 आणि इकडे घेऊ आपण इथेनॉल C2H5OH, कारण तो आहे माझा सोल्यूट. इकडे फक्त तुमचा सोल्यूट आहे, पाण्यामध्ये अल्कोहोल ऍड केले. असं करू आपण, त्याला काय करू, जास्त दाखवू P0 जे काही असेल. ठीक आहे. ओके. आता बघा फक्त या लाईन्स जॉईन करून घ्यायच्या, ही आणि ही केली. ओके. ही आणि ही, गुड. आणि ह्या दोन पण. तर हे झालं तुमचं ग्राफ कंप्लीट. आता मला सांगा, तुमच्या रॉल्टननी काय सांगितलेलं, जे काही तुमचं प्रेशर आहे, पार्शियल प्रेशर ऑफ ए, ते कशाला इक्वल आहे, प्युअर प्रेशर ऑफ ए इंटू इट्स मोल फ्रॅक्शन. मग हा ग्राफ कोणाचा झाला, इथं P0A दिसतोय, म्हणजे हा ग्राफ आहे तुमच्या PA चा. P0A इथं दाखवलाय, त्याचं रिलेशन तुम्ही कशासोबत काढताय, एक्स ऍक्सिस वर, ते किती असणार आहे, सगळं 8 च्या टर्म्स मध्ये रोल्सला लिहून टाकायचा. सिमिलरली इकडे आहे तुमचं प्युअर प्रेशर ऑफ बी, रिलेट करताय तुम्ही मोल फ्रॅक्शनशी, तर काय करणार, बी बद्दलचा सगळा रोल्सला लिहून टाकायचा. पार्शियल प्रेशर ऑफ बी इज इक्वल टू त्याचं ओरिजिनली प्युअर जे काही होतं इंटू इट्स मोल फ्रॅक्शन. सो या इक्वेशन वरती तुम्ही PB लिहायचं. टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला इथं A1 आणि इथं A2 दिसेल. आणि हा ग्राफ कोणाचा आहे, हा तुमच्या डॅल्टनचा आहे. PT इज इक्वल टू PA प्लस PB. हे काय टोटल दोघांचं A प्लस B ला ऍड करून. हे कोणाचं आहे, फक्त A चा पार्शियल प्रेशर ऑफ A, आणि हा कोणाचा आहे, पार्शियल प्रेशर ऑफ बी. गॉट इट. दुसऱ्या प्रकारे जरी ग्राफ काढायचा झाला तरी तुम्ही असंही काढू शकताय. काय करते मी, ए ला जास्त बी ला कमी. इथे ए बी कोण आहे हे सांगितल्याशिवाय तुम्ही ठरवू नाही शकत वर खाली कोण. सो डायरेक्टली फक्त जॉईन करायचे. हा असाही ग्राफ तुमचा करेक्टच येईल. फक्त काय होईल, इथं तुम्ही लिहून घ्यायचं, आधी कोणाला ए कम्प्लीट असणार, बी अजिबात नसणार. हळूहळू तुम्ही बी ऍड करताय आणि बी एक येणार आणि ए अजिबात नसणार. मग ए ला जोडलेला ग्राफ कोणाबद्दल असणार आहे, पी ऑफ ए बद्दल. बी ला जोडणारा ग्राफ कोणाबद्दल असणार आहे, पी बी बद्दल. आणि ह्या दोघांना जोडलेला ग्राफ कोण असणार आहे, पीटी इज इक्वल टू पीए प्लस पीबी सारखा. ठीक आहे. दोन्हीपैकी कोणताही एक ग्राफ काढला तरी तुमचं आन्सर करेक्टच आहे, ग्राफ करेक्टच आहे. या ग्राफच्या खाली तुम्हाला 2-3 इक्वेशन्स दिलेत, स्किप करा, स्किप करून टाका. रॉल्स लॉ इथपर्यंत प्रॉपर लिहायचा. जर तुम्हाला वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ लिक्विड इन लिक्विड टाइप आलं तर तुम्ही काय करताय, आधी हे सगळं सांगताय कोण कोण काय काय आहे. एक बीकर काढायचा, त्याच्यामध्ये फक्त ए चे मॉलिक्युल्स इव्हॅपोरेट होताना दाखवायचे, तिथं म्हणायचं वेपर प्रेशर ऑफ प्युअर ए. परत एक बीकर काढायचा, त्याच्यात फक्त बी इव्हॅपोरेट होताना दाखवायचा, म्हणायचं इथे जे प्रेशर आहे ते वेपर प्रेशर ऑफ प्युअर बी आहे. नेक्स्ट लाईनला लिहायचं, लेट्स ऍड दिस ए अँड बी टू प्रिपेअर अ सोल्युशन.
मग मिक्स करायचं, तो मोठा कंटेनर काढायचा, त्यामध्ये जे ए प्रेशर आहे ते असणार आहे पार्शल वेपर प्रेशर ऑफ ए इन सोल्युशन, त्यामध्ये जो बी असणार आहे त्याचं वेपर प्रेशर असणार पार्शल वेपर प्रेशर ऑफ बी इन सोल्युशन. सो हे दोन लिहून घ्यायचे. अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ PT इज इक्वल टू PA प्लस PB. नाव रॉल्स लॉ स्टेट्स दॅट, रॉल्स लॉचं स्टेटमेंट लिहायचं, रॉल्स लॉच्या दोन्ही इक्वेशन लिहायच्या. वी विल कंबाईन डाल्टन्स लॉ अँड रॉल्स लॉ टू फाइंड द डेरिवेशन. मग ते इथं लिहिलेलं सगळं ते मगाचं डेरिवेशन लिहायचं आणि परत एक ग्राफ काढायचा आणि तुमचा आन्सर एंड करून टाकायचं. ठीक आहे. आता जे काही सोल्युशन रॉल्स लॉला, जो तुम्ही रॉल्स लॉ शिकला, जे सोल्युशन रॉल्स लॉ ओबे करतात त्यांना म्हणायचं असतं आयडल सोल्युशन. आयडल सोल्युशन. आणि जे रॉल्स लॉ ओबे करत नाहीत त्यांना म्हणायचं असतं नॉन आयडल सोल्युशन. बट माझं एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही हा जो काही पोर्शन आहे विथ डेरिवेशन प्रॉपर अंडरस्टँडिंगने परफेक्ट करा. त्यानंतर मी तुम्हाला आयडल, नॉन आयडल सोल्युशन, पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि निगेटिव्ह डेव्हिएशन एका लेक्चरमध्ये शिकवेल. पण हे लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. हे समजलं असेल तर सगळं समजलंय. जर तुम्हाला पार्शल प्रेशर ऑफ बी काढायचं असेल तर कसं काढणार? प्युअर ऑफ बी इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. पार्शल प्रेशर ऑफ ए काढायचं असेल तर कसं करणार? प्युअर ऑफ ए इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ ए. हे रॉल्स लॉ कळाला असेल, तो तुमचा डाल्टनचा लॉ कळाला असेल तर पुढे सगळं सिंपल आहे. सो हे लेक्चर परफेक्टली तुमचं आन्सर कसं लिहिणार आहे हे एकदा त्याचं फ्रेमवर्क तयार करा. रॉल्स लॉ, डाल्टन्स लॉ पार्ट करा, डेफिनेशन लर्न करा रॉल्स लॉची.